सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत शहरातील वाढत्या नागरी समस्यांवरून सदस्यांनी प्रशासनाला चांगलेच धारे वर्दरले। सभापती लताबाई सोनार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत प्रामुख्याने विद्युत विभागाच्या भोंगळ कारभारावर तीव्र रोष व्यक्त करण्यात आलाय। शहरात विजेची समस्या बिकट होत असताना महावितरणाने वारंवार मागणी करूनही महापालिकेने सबस्टेशनसाठी जागा उपलब्ध न करून दिल्याने नगरसेवकांनी प्रशासनाच्या उदासीनतेवर ताशेरे ओढले। यासोबतच शहरातील सार्वजनिक शौचालयाच्या स्वच्छतेचा मुद्दाही चांगलाच गाजलाय। साफसफाई करणाऱ्या ठेकेदारांची 42.6 लाख रुपयांची थकीत देयके अदा करण्यावरून सभेत साशंकता व्यक्त करत सदस्यांनी या प्रस्तावाला कडाडून विरोध केलाय। प्रशासकीय राजवटीत प्रलंबित राहिलेला हा विषय अचानक पटलावर कसा आला याबाबत सदस्यांनी विचारणा करत चौकशीची मागणी लावून धरली आहे। सभेत केवळ वीज आणि स्वच्छतेचाच नव्हे तर कर्मचारी हिताचा आणि पाणी पुरवठ्याचा मुद्दाही गांभीर्याने चर्चेत आलाय। नगरसेवक युवराज चौधरी यांनी महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा पीएफ अद्याप जमा का झालेला नाही याकडे लक्ष वेधून प्रशासनाला जाब विचारलाय। तर नगरसेवक छोटू थोरात यांनी शहरातील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न समस्येवर प्रशासनाचे वाबडे काढले। शहरात अनेक ठिकाणी जलवाहिन्यांना गळती लागली असून नागरिकांना वेळेवर आणि पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याचा गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। एकंदरीतच वीज, पाणी, रस्ते आणि कर्मचाऱ्यांचे हक्क अशा सर्वच आघाड्यांवर महापालिका प्रशासनाचा कारभार स्थायी समितीच्या सभेत उघडकीस आला असून या प्रश्नांची तातडीने सोडवणूक करण्याची जोरदार मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी केली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।